नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आपण पाहताय देशोन्नती न्यूज. तेलंगणा राज्यातील मुलुगू येथे आज सकाळी 7:27 भूकंप झाला आहे. त्याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात देखील जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवरती 5.3 अशी नोंदवण्यात आली आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जीसी यांनी केलं आहे. पाहूया या संदर्भातील आमचे प्रतिनिधी प्रमोद उंदिरोडे यांची प्रतिक्रिया. आज सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जिल्ह्यातील मूल तालुका आणि अन्य भागातही काहीसे धक्का जाणवल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. हा भूकंपाचा धक्का चंद्रपूर लगत असलेल्या तेलंगणा राज्यातील मुलुंग येथे केंद्रबिंदू असल्याचे बोलले जात आहे. त्याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या संदर्भात आज एक निवेदन जाहीर करून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मित्रांनो, आज सकाळी 7:27 भूकंप जो आहे हा विदर्भाच्या गडचिरोली, चंद्रपूर, तेलंगणा या परिसरात जाणवलेला आहे. साधारणतः 5.3 एवढी ती तीव्रता जी आहे रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंदवली गेलेली आहे. आणि या भूकंपाचं केंद्रबिंदू जे आहे हे महाराष्ट्राच्या सीमेवर जवळपास मुलुगू नावाचा एक परिसर जो आहे तेलंगणातला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. साधारणतः जमिनीपासून तर 40 किलोमीटरच्या खोलीवर हा भूकंपाचा एक फोकस ज्याला म्हणतो आपण, हा फोकस आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या भूकंपाबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की हा गोदावरी नदीच्या ज्या ग्रॅबेन्स आहेत किंवा फॉल्ट लाईन्स आहेत, या फॉल्ट लाईनच्या परिसरामध्ये हा भूकंप जो आहे आलेला आहे. ह्या जुन्या काळातल्या कॉटन नदी पिरियडच्या हे अगोदरच्या ह्या आपण पाहतोय की फॉल्ट लाईन्स जे आहेत ह्या विद्यमान आहेत, त्या नव्यानं ॲक्टिव्ह झाल्या आपल्याला असं म्हणता येईल. आणि त्यामुळं वारंवार या फॉल्ट लाईनच्या परिसरात हे भूकंप येतात. हे भूकंप जर वारंवार जर येत असतील तर मनुष्याला काय करायला पाहिजे? ज्या ज्या परिसरामध्ये फॉल्ट लाईनच्या जवळची शहरं असतील त्या शहरामध्ये घरांची बांधणी जी आहे कशी असावी, आपण कसं वागलं पाहिजे, या गोष्टी मनुष्याला शिकाव्या लागतील. इथे भूकंप जो आहे साधारणतः 4 ते 5च्या आसपास येतो आहे, त्यामुळं खूप भीती नाही आपण एकीकडे असं म्हणतो आहे, पण बऱ्याच वेळा हे भूकंप 6च्या वर आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल किल्लारीचा भूकंप जो आहे 1993चा हा 6च्या वर होता. प्रचंड मोठी प्राणहानी आणि वित्तहानी त्यामध्ये झालेली आहे. आणि अशा वेळेस पाहतो आपण की फॉर एक्झाम्पल आपण म्हणतोय की एक डॅम आहे कदम डॅम, हा कदम फॉल्टवर आहे, गोदावरीची उपनदी आहे ही. आणि त्या डॅम आपण त्या फॉल्टवर जर बांधला जर असेल तर उद्या एखादा भूकंप येऊ शकतो आहे, तो डॅम फाटू शकतो आहे. चंद्रपूरच्या परिसरामध्ये माइन्स जे आहेत त्या किती मजबूत असाव्यात, त्या कोलॅप्स होऊ नयेत हा विचार पण आपण केला पाहिजे. पण अंडरग्राऊंड माइन्समध्ये आपण काम करताना बऱ्याच वेळा त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे असं पण आपल्याला पाहायला मिळतं आहे. काही घरं खाली कोसळतात आणि त्यामुळं या परिसरातल्या लोकांनी कसं राहावं, कशी घरं बांधावीत याचा विचार जो आहे नव्यानं झाला पाहिजे. तरी पण खूप घाबरायची गरज नाही आहे. एखाद्या वेळेस 6च्या आसपासचा भूकंप हा जाऊ शकतो आहे. अदरवाईज 4 आणि 5च्या रिश्टर स्केलच्या आसपासचे भूकंप जे आहेत या फॉल्ट लाईनमुळेच त्या ठिकाणी येतात आणि ते वारंवार येतात. तर यात नवीन असं काही नाही. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.